आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. आणि आज स्पर्धेच्या वतीनं विश्वजित पाटील दादा या, विश्वजित पाटील या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. व्यासपीठावरती तुम्ही पाहतात मित्र हो, शेतकरी कामगार पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व आणि सर्वांचे लडके सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब, पंचायत समिती सभापती, दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो. त्यांचा देखील इथे आगमन झालंय. त्याचबरोबर अनेक सारे मान्यवर आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर याच दरम्यान पनवेल विधानसभा युवक काँग्रेसचे विधानसभा खरं तर सन्माननीय विश्वजित दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा या, आपला सन्मानित केलं जाईल. चला मैदानावरती फलंदाज लगेच दाखल करायचं आहे. बघा, आज चॅम्पियन होणाऱ्या संघाला सुवर्ण संधी करत दमदार व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टी सन्माननीय निर्दोषजी केणी साहेब यांच्या वतीनं एक बोकड विजेत्या संघाला दिला जाणार. त्यानंतर या ठिकाणी मिलाददादा घरत यांच्या वतीनं प्रेक्षकांना बघा लकी ड्रॉच्या माध्यमातून अगदी फ्रीमध्ये सायकल दिली जाईल. फक्त 15 वर्षाच्या मुलांसाठी ती असेल लकी ड्रॉ. त्यामुळे लक्ष असू द्या, लकी ड्रॉचं कुपन आपल्याला घ्यायचं आहे. फक्त 15 वर्षाची मुलं. त्यानंतर तुम्ही पाहिलात या स्पर्धेमध्ये याच ग्राउंडवरती छत्रपती ट्रॉफीचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा आल्यात. थँक्यू. आमची त्रिमूर्ती यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. तर रवींद्र केणी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद झाला होता आणि हा इथे चौकार येत असताना आपण पाहत आहोत. ऑन साइड एक दमदार चौकार. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं. बघा, तलोजा पेस्टू शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष सन्माननीय दीक्षाताई जाधव यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. तेजस दादा केणी आणि विशाल दादा केणी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाही. सोमनाथ गोलंदाजी करतोय. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आपण पाहतोय. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषक 2025चा हा अभूतपूर्व सोहळा चालू असलेली मॅच हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जिथे आपण पाहतोय परी 11 जगदंबा वाकळण या दोन संघांदरम्यानची लढत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. 4-1. हा बॉल ऑन साइडला केला. जस्ट फ्लिक टॉप द रिस्ट. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर डीप मधून क्षेत्ररक्षक. तर या दरम्यान सन्माननीय दिलीप जाधव साहेब आणि त्याचबरोबर किशोर सर यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धावा फलकावरती आहेत. सिंगल डबलला तितकंसं प्राधान्य देण्यात येत आहे. चौकार आल्यानंतर आपण पाहतो विकेट गमावली होती. व्हेरी फर्स्ट बॉल मॅचच्या व्हेरी फर्स्ट बॉल वरती सोमनाथ गायकवाडने जिथे आपण पाहिलं तर लेग बी फोर स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केलं होतं. ॲक्युरेसी ही त्याच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र राहिलं. पुढचा बॉल सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील डाव्या यष्टीवरती वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. तो दिशाहीन राहिलाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ज्या गोलंदाजाची दिशा चांगली असते ना त्याच्या संघाची दशाही चांगली पाहायला मिळते. परंतु कुठे ना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. 6 धावा फलकावरती आहेत. सेमीफायनलची मॅच. तर बघा, प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचं प्राईज दिलं जाईल. सन्माननीय गोवर्धन धर्मा पाटील साहेबांच्या वतीने, अर्थात वलवली संघाच्या काढूला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पुढचा चेंडू उजव्या बाहेर. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने गोलंदाजीतला कोण बदलला. परंतु दृष्टिकोन कुठे ना कुठेतरी हिरावला की काय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू एक चांगल्या टप्प्यावरती भरधाव गोलंदाजी वेगाने करत असताना सोमनाथ गायकरला आपण पाहत आहोत.
प्रचंड वेग आहे त्याचा, एक लांबवरचा पल्ल्याचा रनअप त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा बॉल हलक्या हाताने केवळ दिशा दिली आहे. पहा डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, आपला हजरजबाबीपणा चांगला दाखवलाय. उत्तम फेकी जरूर झाली. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे दाखवलं. काही अंशी फंबल झाला होता, त्याचा फायदा उचलण्यात आला. गेट 1 बाय 1 फ्रीची जणू काय ऑफर चालू होती तळोजा फेज 2 मध्ये आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. एकावरती एक फ्री इथे प्राप्त झाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा जिथे 9 पाहायला मिळतात. 9 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. एक फलंदाज बाद झाला. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय स्वर्गीय त्र्यंबक शेट केणी स्मृती चषक 2025 मधील. तर याच दरम्यान पहा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सुधीर दादा मडवी, सिद्धी करवले यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅटची लिडिंग एज. बॉल एक्झॅक्टली कुठे लागला पाहावं लागेल. अपील तर स्ट्रॉंग आहे, परंतु पंचांवरती कोणतंही प्रेशर नाही आहे. पंचांचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग. हे पाहण्याजोगे राहील काय निर्णय येतोय आणि काय निर्णय इथे दिला जातोय. कारण आपण पाहिलं तर इथे दोन्ही पंच आपल्या जागेवरती येतील आणि तदनंतर निर्णय दिला जाईल. स्क्वेअर लेग पंच अर्थात बॅटिंग एंड पंचांनी हा निर्णय दिलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद. तर याच दरम्यान आपण पाहिलं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालं आत्ताच ज्यांचा ते तलोजा पेस्टू शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष दीक्षाताई जाधव यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे. सोमनाथ गायकरने 2 विकेट प्राप्त केल्या. पहिला षटक तो हातात होता आणि पावलेच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि खरपून समाचार घेता आलेला नाही फलंदाजांना. एका मागोमाग विकेट प्राप्त केल्या. अगदी आपण पाहिलं तर गुच्छाप्रमाणे विकेट इथे प्राप्त करत असताना पाहायला मिळाला. पडझड जरूर झाली, ही थांबवावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, धीरोधार्तता दाखवावी लागेल. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मोठा फटका खेळावाच लागतो. कारण आधुनिक क्रिकेट आज T20च्या पाण्यामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक चकाकणारं सोनंच असतं असं म्हणत असताना प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले आणि प्रतिहल्ले करणं गरजेचंच आहे. हा खेळच तसा आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आपण आहोत. 4 षटकांच्या लढती पाहतोय आपण. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. जगदंबा वाकळन संघ घेत आहे. संकेत गायकवाड या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मी त्याला पाहिलंय. पुढचा बॉल उद्वेसीच्या बाहेर, बॅटची थिकेज आउटसाइड एज. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये थर्ड बँडला धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. तर याच दरम्यान तलोजा मजकूरचे सन्माननीय रुपेश दादा राजे आणि बालकृष्ण दादा राजे यांचं आगमन झालंय. वेलकम. आपलं स्वर्गीय त्र्यंबक शेट केणी स्मृती चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या सौपर आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक. खरं तर आज या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. तर याच दरम्यान बघा भवानी ज्वेलर्सचे सन्माननीय कुंदन शेट यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं. बॅकफुटला होता परंतु ऑन साईडला ऑन दी टोज खेळण्याचा प्रयत्न. जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता एक चांगला झेल. जिथे आपण पाहिला बाउंड्री लाईन वरती येत असताना फ्री होम डिलिव्हरी. डीकेने हा झेल इथे टिपला. फलंदाज क्रमांक बाद. एका मागोमाग एक फलंदाज पथ्याच्या प्रमाणे बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडते. 3रा फलंदाज झालाय तो बाद. या ठिकाणी बघा लकी ड्रॉ साठी आपण जे कुपन सुरू केलेत, कुपन आपण फिरवून घ्या. कारण या मॅच नंतर कदाचित लकी ड्रॉ ओपन केला जाईल. लहान मुलांसाठी 15 वर्षाच्या मुलांसाठी हे लकी ड्रॉ आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं सन्माननीय विलासदादा घरत यांच्या वतीनं आपल्याला एक सायकल पुरस्कृत करण्यात आली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं याच ग्राउंडवरती छत्रपती ट्रॉफीचं आयोजन केलं आणि कमलाकर शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये सन्माननीय निर्दोष शेठ केणी साहेबांनी लगातार 3 रात्र 3 सायकल दिल्या. आणि यावर्षी मात्र या मॅचमध्ये तर
सन्मान्य विलासदादा गर्दे यांच्या वतीनं एक सायकल प्रेक्षकांना शेवटच्या रात्रीमध्ये आणि निर्दोदादा केणी यांच्या वतीनं बघा चॅम्पियन संघाला बोकड आहे म्हणजे त्यांच्या पार्टीची व्यवस्था. बॉल लोअर फुलटोच होता ऑन साइडला खेळला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात बाउंड्री लाईन वरती. मयुरेशने गोलंदाजी मधील आपला क्लास इथे दाखवलाय आणि जणू काय फलंदाजांचा क्लास घेतलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण सिम्बा सिनेमाचा एक डायलॉग होता, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. फलंदाजांचा क्लासच घेतलाय त्याने. एका मागोमाग एक फलंदाज बाद केल्यात. 14-3 पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला आणखीन एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट चांगलं आहे, बॉडी लँग्वेज चांगलं. फलंदाज क्रमांक 4 आशिष पाटील बाद. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मणी जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख बादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा. पहा हा बॉल बॅकफुटला होता, डॉमिनेट केलं होतं गोलंदाजाने. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरून जजमेंट पहा किती चांगलं होतं. बॉडीचं संतुलन, फिजिकल फिटनेस गुरुनाथ त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अगदी आपल्या ओंजळीमध्ये त्याने हा झेल घेतला. असे झेल तुम्हाला ओंजळीमध्येच घ्यावे लागतात. जर ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्ही कॅच पकडायला जाल तर झेल हातामधून निसळतात. आणि फ्लड लाईट्स मध्ये पहा नैसर्गिक प्रकाश संपलाय, कृत्रिम प्रकाशामध्ये आपण आहोत. आय सेट तुमचे स्ट्रॉंग असावे लागतात, बॉलवरती करडी नजर असावी लागते. जर तुम्ही बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करत असाल ना त्यावेळेला बघा प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की ऐबा जेलसाठी 500 रुपयाचं प्राइस दिलं जाईल अनुज दिलीप शेठ केनी यांच्या वतीनं. प्रेक्षक वर्गाला ऐबा जेलसाठी 500 रुपीज कॅश प्राइज. 14-4 फलंदाज बाद झाले. मयुरेश अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्ध्यावरती हावी राहिला येतो. हा बॉल उजव्यासीच्या बाहेर खोला टाकला. वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला, कारगर साबित राहिला. अचूकता, भेदकता, कटिबद्धता गोलंदाजीतली आपण पाहत आहोत. फलंदाजांच्या प्रती आपले एकात्मता आणि क्रिकेटच्या प्रतीची एकात्मता चांगली असावी लागते आणि ती इथे पाहायला मिळाली. क्रिकेटची आ इ न्य पर्यंत जाणतोय आणि तो गिरवण्यासाठी तो कटिबद्ध आहे मयुरेश. हा बॉल देखील उजव्यासीच्या बाहेर जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला खेळत आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. फटका चांगला होता. निलेशच्या बॅटमधून एक सिंगल मिळेल. धावफलकावरती धावा त्या 7.50च्या धावगतीने 15. 2 षटकांचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले आपण 2 स्क्रीन मध्ये पाहतोय. तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खरं तर आत्ताच ज्यांचा नुकताच आगमन झाला ते तलोजा पेस्टू शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष दीक्षाताई जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान केला जाईल. वेळात बेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि खरं तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं अर्थात स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषकाच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जाईल. मित्र हो तब्बल या स्पर्धेसाठी त्यांनी 10,000 रुपये देणगी स्वरूप मला प्राप्त केली. त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. त्यांचे पिताश्री साहेबराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील इन्व्हाइट केलं आपण यावं. आणि मिस्टर किशोर जाधव सर देखील उपस्थित झाले. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सन्मानी आमचे स्पर्धेचे आयोजक त्र्यंबक शेठ केणी आणि सन्माननीय विशाल शेठ केणी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. खरं तर वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली. या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. अर्थात तब्बल 10,000 रुपये त्यांनी देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त केली. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. साहेबराव उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर नक्कीच या ठिकाणी साहेबराव यांचं सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छने स्पर्धेचा मोमेंट अर्थात घड्याल देऊन आपण सन्मानित करतोय. त्यानंतर या ठिकाणी भवानी ज्वेलर्सचे कुंदन शेठ उपस्थित झाले. त्यांनाही इन्व्हाइट करेल. यावं पण जाधव सर या. जाधव सर. येस किशोर जाधव सर.
जाधव सर आहेत नक्की, सॉरी, तर त्यांचा सन्मान होईल. दिलीप जाधव सर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान. आणि किशोर सर आपण या, आपलाही सन्मान होईल. मॅच स्टार्ट आहे, मॅच स्टार्ट करा पंचा. आणि भवानी ज्वेलर्स कुंदन शेट यांचा देखील सन्मान होईल. बघा पहिला स्ट्राईक एंडला आपण चेक करूया, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला जर पोहोचलं असेल तर स्ट्राईक एंड वरतीच फलंदाज बाद आहे. ओ युटी थँक्यू. तर पाहुण्यांचा सन्मान केला तिथे, लक्ष असू द्या प्लीज. तर या ठिकाणी स्ट्राईक एंडचा बॅट्समन होता तो रनआउट झाला. खरं तर यस, दोन्ही साईडला तोच होता, परंतु पहिल्याच धाबेसाठी तो रनआउट झालाय. आज खऱ्या अर्थानं ही एक मोठी कसरत आहे. उपाध्यक्ष पनवेल समालोचक असोसिएशनचे योगीची मडवी सर, आज माझ्या बाबतीत ना 2 वेळेला हा किस्सा असा घडला. एका वेळेला फलंदाज जो मात्र हिट विकेट बाद झाला त्याचाच कॅच टिपण्यात आला. बालकृष्ण राजा आणि रुपेश राजे दोघांना इन्व्हाइट केलं आपण. या दोघांनी या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान केला जाईल. फर्स्ट सेमीफायनलची मॅच चालू आहे. 17ला 5 बाद झाल्यात आणि या सेकंड टाइम असा किस्सा घडला की एकच बॅट्समॅन 2 वेळा बाद झाला. अर्थात स्ट्राईकलाही तो आउट झाला होता, तिथून नॉन स्ट्राईकला धावत आला, तिथे आउट झाला होता. अर्थात आज एकंदरीत माझ्या बाबतीत हे 2 किस्से या रजनीमध्ये घडले की 2 वेळेला 2 फलंदाजांना मी असं पाहिलं होतं. 17ला 5 अर्धा संघ आराम फॉर्मआउट डगआउट्सला. हाफ ट्रॅकर बॉल पुल केला, चेंडूला गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल एलईडी टीव्ही पेक्षा फ्लॅट होता हा षटकार. ची एंट्री थाटात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. काय स्ट्रोक खेळला पहा बिपिनच्या अगेन्स्ट. हा फॉर्म पुल केला ऑन साइडला, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहन 23 धाबा दाखल करते आहेत. आणखीन एक बॅटची लिडिंग एज. कॅच इम्पॉर्टंट आहे. पुढच्याच बॉलवरती अत्यानंद क्षणार्धात पुसला गेला षटकार ठोकण्याचा. पुढच्याच बॉलवरती बिपिनने काढलाय काटा. फलंदाज बाद. थँक्यू. 23ला 6 बाद झाल्यात. जणू काय गोफणीमधून दगड सुटाव्याना या रीतीने वेगाने गोलंदाजी होतीये. व्यासपीठावरती जास्तीचे जुने जाणकार मान्यवर आहेत आणि पूर्वीच्या काही ना सिनेमाच्या गृहाच्या बाहेर सायकली जास्तीच्या लागायच्या. एका सायकलला लात मारली की सर्व लाईनीने अशा पडायच्या. असंच काहीतरी पडझड इथे चालू आहे. 23ला 6 बाद झाल्यात. दे धक्का, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. मनीष पाटील आणि रोहनला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बिपिनचा पुढचा बॉल 8 धाबा त्याने खर्च केला. हा बॉल वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. शरीर भेदक मारा. रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. सिंगल धाव अगदी वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली. मैदानाच्या आतमध्ये ना दुराचे लोट येऊ लागले. शेजारी यदा कदाचित कोणी जर का शेकोटी पिटवली असेल ना दादानं कृपया एखाद्या रजनी क्रिकेटचं आयोजन करणं ही बाब सोपी नाही आहे. कारण आयोजकांना जेवढी मेहनत करावी लागते ना या बाबी तुम्ही सातत्याने आवर्जून जवळून पाहतो आम्ही. स्कोर कार्डवरती 24ला 6.
उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेट कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. गोलंदाजांनी अक्षरशः डॉमिनेट केलाय. सोळो की पळो करून सडणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय हा मात्र हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली टीमला इथे अंगलट आलाय 24-6. तर या ठिकाणी आपण पाहतो तलोजा मस्कोचे दमदार व्यक्तिमत्व बालकृष्ण राजे साहेब यांच्या वतीनं देखील मित्र या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आलं. त्यांचं मनपूर्वक आभार. विशाल दादा केणी यांचे सासरे भाऊ आहेत. खरं तर त्यांच्या वतीने देखील खूप मोठं सहकार्य लाभलं. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आज अगदी व्यासपीठ गजबजून भरलंय. बघा शेवटची रात्र की याचसाठी केला होता अट्टास. शेवटची रात्र गोडबाबीने बघा व्यासपीठावरती तुम्ही पाहतात मान्यवरांची अगदी मान्य. आज आपण पाहतो आमचे सिद्धिकरोलीचे माजी उपसरपंच वसुदेव दादा पाटील, त्यानंतर माजी सरपंच लवशेठ पाटील, भजन सम्राट जगन्नाथ बुवा मडवी, त्यानंतर तुम्ही पाहतात या ठिकाणी सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब, दमदार व्यक्तिमत्व शेतकरी कामगार पक्ष हरिदादा केणी साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर विलासजी गरज या ठिकाणी सन्माननीय कैलासजी गरज साहेब उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवरांचा आम्ही काशीनाथ बुवा बघा हरिभक्त पारायण सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आज स्पर्धेला चोवीस धावा फलकावरती. शेवटच्या षटकाला सुरुवात ही लेग बाय झाली आहे. 25-25 ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. फर्स्ट सेमीफायनल. नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळाला. एका बाजूला एक महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला असेल तो अर्थातच हा बॉल ऑन साइडला केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी चांगली झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे करण्यात आला. गावदेवी पिसर्वे संघ खेळत असताना पाहायला मिळेल तो केदारनाथ ओवे कॅम्प या संघाच्या अगेन्स्ट सेकंड सेमीफायनल तुम्ही पाहाल 27-6. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वादू कृपया लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित व्हा. 23 जिथे धावफलकावरती एकंदरीत धावा आपण पाहिल्या ना तर 27 बनल्यात. मोठ्या लक्षाचा इथे उभं करणं अत्यंत आवश्यक राहील. हा बॉल ऑन साइडला केला. दे घुमा के डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नटराज स्टाईलने खेळलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आदरणीय तेजेजी केणी साहेब आणि अंकितजी केणी यांचा मी विशेष करून आभारी असेन की या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या दर्जेदार आयोजनामध्ये त्यांनी मला संधी दिली या समालोचनाची. धावफलकावरती धावा एकेरी येत असताना बनल्या त्या 28. हा बॉल परफेक्ट मिडल झालाय का? उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलाय. डाऊन द बॉल. 1 मोर विकेट डाऊन. 7वा फलंदाज बाद. सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 4,000 रुपयाचं मला देणगी स्वरूप लाभलं. त्यानंतर सिद्धिकरोलीचे माजी सरपंच लवशेठ पाटील साहेबांच्या वतीनं 1,000 रुपयाचं मला देणगी स्वरूप लाभलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि खरं तर बघा व्यासपीठावरती तुम्ही पाहताय दमदार व्यक्तिमत्व शेतकरी कामगार पक्षाचे अर्थात सन्माननीय आपण पाहतो या ठिकाणी काशीनाथजी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती पाहतोय. खरं तर त्यांचं देखील मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू. आणि मित्र या स्पर्धेला पाहिलं तर पहिलं क्रमांक तब्बल 1,00,000 रुपयाने ते प्राइज आम्हाला पुरस्कृत केलेत. खरं तर पनवेल महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व आणि अभ्यासू नगरसेवक सन्माननीय हरेशजी केणी साहेब यांच्या वतीनं तब्बल 1,00,000 रुपये आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं मनपूर्वक आभार. फटका इथे फसला होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी परंतु झेल निसटला. जीवदान इथेही प्राप्त होत आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु इथे नाट्यमय वातावरण. फलंदाज तिसरी धाव घेत असताना होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 3 धावांचा प्रयत्न करण्यात आला. बनल्यात त्या 2. एकंदरीत बनल्यात त्या 30. 31चं टार्गेट. पूर्वार्धाचा खेळ संपला. फर्स्ट सेमीफायनलची मॅच. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली टीमने. बनवल्यात त्या 30. 7 फलंदाज बाद. फरी 11 जगदंबा वाकळण टीम समोर 31चं लक्ष. डीजे थांबायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. ओवे कॅम्प संघाचा संघनायक आलाय
तर त्यांच्या विरोधात टीम पिसारवे. चला विजय या आपण. मंगेश आज नेतृत्व मंगेश म्हात्रे करतोय, तर आपण टॉससाठी यायचं आहे. चला मंगेश म्हात्रे आपण टॉससाठी या. कैलाश दवणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 2. एका बाजूनं केदारनाथ 11 ओवेकॅम संघ आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय निरावंती कनव 11 गावदेवी पिसारवे संघ आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करतो सन्माननीय हरीश शेट केणी साहेबांना, या आपण टॉस करूया. यस, आमचे रितेश दादा आहेत, तर रितेश दादा केनी यांना विनंती आहे. मीनाक्षी एंटरप्राइजेसचे सर्व केनी सिटी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये महत्वाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं आमचे रितेश. यस, चला मंगेश या आपण टॉससाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम पिसारवे आणि त्यांच्या विरोधात ओवेकॅम संघ. सेकंड सेमीफायनल आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला जो विद्यमान सामना आपण पाहतोय, धावसंख्या जरी कमी बनली असली तर देखील लढाई चांगली होईल, कारण की गोलंदाजी अटॅक हा महत्वाचा दुवा नेहमीच आपण पाहिलाय तो टीम वलवलीचा. चला पिसारवे संघ. यस, मंगेश येत असताना आपण पाहतोय. या लवकर आपण टॉस करणार आहोत. मीनाक्षी एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांचं या स्पर्धेसाठी योगदान राहिलं, तब्बल 15,000 रुपयाची धनराशी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. मीनाक्षी एंटरप्राइजेस ड्रीम होम ज्यांच्या माध्यमातून कंप्लीट होतील आमच्या गावकऱ्यांचं. आपण टॉस करूया. 4 षटकांची मॅच, सेकंड सेमीफायनल. एका बाजूने मंगेश तर एका बाजूने आपण पाहतो ओवेकम संघाचा संघनायक. टेलीचा कॉल काटा आणि टॉस जिंकलाय टीम ओवेकम संघाने. डिसिजन क्षेत्ररक्षण करू. या क्षेत्ररक्षण शुभेच्छा असतील, कारण की जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. सामना चालू आहे. तर सन्माननीय आमचे युवा कार्यकर्ता विश्वजितजी जनार्दन शेट पाटील रोंजणगावचे यांचा शुभ आगमन आणि त्यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आली आहे, तर त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. हो टू कॉम्बॉक्स, जिथे आमचे साथी समालोचक मित्र, आमचे सिनियर समालोचक ज्यांचा आवाज नेहमी कल्याण डोंबिवली, उरण असो, रायगड असो किंवा ठाणे असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. आमचे योगेशजी मडवी आहेत. खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं वळूया त्यांच्या दिशेनं. थँक्यू सो मच सैनिक पाटिल. थैंक यू सो मच जयजी भोसले सर. स्वागत है फिर एक बार सभी दर्शकों का. दोस्तों, सेमीफाइनल का पहला मुकाबला आप देख रहे हैं. मैदान पर दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने. एक तरफ है हिमांशु एंटरप्राइजेस वलवली टीम, जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 30 रन जोड़े, और दूसरी तरफ है जगदम्ब बाकलेन टीम, जिनके सामने 31 रनों का टारगेट. दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज दर्शकों को अच्छा क्रिकेट देखने मिल रहा है, जो कि आज इस प्रतियोगिता का अंतिम रात है, और अंतिम रात में आप सभी का स्वागत. आज की रात हमारे प्यारे दर्शकों के नाम, जहां हम बात करेंगे सेमीफाइनल का पहला मुकाबला. 31 रनों का टारगेट का पीछा करने के लिए वाकलैंड टीम की सलामी जोड़ी मैदान पर सोमनाथ गायकर और गुरुनाथ गायकर, दो बंधुओं की जोड़ी मैदान पर पहुंची. गेम स्टार्ट. पहली गेंद घुटना टेका, गेंद को मोड़ दिया मिड विकेट में, और जब तक फील्डर आए तब तक यहां पर 2 रन के साथ अपना खाता खोलते हुए सोमनाथ गायकर एक अच्छे खिलाड़ी के साथ बात करेंगे. हमेशा जगदम्ब वाकलैंड टीम के लिए अच्छा योगदान देते, और आज यहां का बात करेंगे तो सेमीफाइनल का मुकाबला है. जो जीता वो फाइनल में. ये देखिए इनसाइड आउट की कमाल की शॉट, एक्स्ट्रा कवर की तरफ, गेंद सीमा रेखा के बाहर धन 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 करती हुई 4 रन. दरम्यान आमचे सुधीर दादा मडवी यांचं शुभ आगमन होतं. मोस्ट वेलकम. शिकापाचं एक झुंजार नेतृत्व, युवा कार्यकर्ता म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहतोय. कमाल की सुरुवात. लुईस जी मीरा हे देखील या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यस योगेश. सोमनाथ के बल्ले से चौका. हर छक्के के लिए यहाँ पर गजानन जी पाटिल साहब, इनकी तरफ से 500 का इनाम है. वाकलैंड टीम के खिलाड़ियों को कई सारे इनाम रखे गए. दर्शकों को भी यहाँ पर एक आईबार जेल के लिए यहाँ 500 रुपए का प्राइज है. अनुज दिलीप केनी, इनकी तरफ से हर आईबार जेल के लिए दर्शकों को 500 रुपीज का प्राइज है. टारगेट 31 रनों का छोटा टारगेट, कहते हैं ना कि
टारगेट छोटा या बड़ा नहीं होता। इस बार ऑन साइड में प्रयास बेहतरीन था, सराहना करनी चाहिए। फील्डर थे वहां पर आशीष पाटिल, कमाल की फील्डिंग। काश तो नहीं लपेगा, मगर देखिए ना स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं ऑन साइड में वाइडिश लॉन्ग ऑन में दौड़ कर गए और वहां पर आशीष देखिए कितनी खूबसूरत फील्डिंग। ऐसी फील्डिंग हो तो शायद आप मुकाबले में वापसी पा सकते हैं। शायद उनका जन्मदिन भी आज है। आशीष आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। बिल्कुल कल केक काटा था यहाँ पर। ओ ये देखिए टाइमिंग, हवाई यात्रा, गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, ये शानदार छक्का। तर आमचे युवा नगरसेवक ज्ञानेश्वर दादा यांचं शुभ आगमन झालंय। तर विनंती आहे त्यांना, ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांना या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत। पहले ओवर को टारगेट किया, रन बनाने थे 24 में 31 और यहां की बात करेंगे तो रन संख्या पहुंची है 14 रन के ऊपर। जीतने के लिए 17 की आवश्यकता होगी। गेंदों की बात करेंगे 20 गेंदें बची हैं। फिर एक बार पीछे खेलना चाहते थे, गेंद विकेटों के पीछे, जब तक फील्डर पहुंचे गेंद को उठाने में कोशिश कर रहे थे मगर गेंद निकली बाउंड्री लाइन के बाद। 4 रन और यहां पर 5 का इशारा, यानी कि 1+4 वाइड का इशारा। ये 19 पर पहुंचे। अब 20 गेंद में केवल 12 रन की आवश्यकता है। अगला मुकाबला बिग फाइट होगा। तर याच दरम्यान बघा मित्रांनो, या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतं आणि त्यांचं स्वागत केलं एका चौकाराबरोबर। मान्यवर या ठिकाणी येतात। खरं तर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील साहेबांचं आगमन झालं। त्यांच्यासोबत रोहिदास दादा आले। त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी कल्पेश दादा आणि तानाजी गोंधली या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अगदी आपण पाहतो आज शेवटच्या रात्रीमध्ये या ठिकाणी स्पर्धा आली आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये, जो कि सेमीफाइनल लड़त तुम्हें मैदानावरती पाहत आहेत। जीत की बात करेंगे तो केवल 8 की आवश्यकता होगी। हल्के हाथों से खेलना चाहते थे, डायरेक्ट दिया दूसरी मर्तबा, यहां गेंद को रोकने में कामयाब रहे और एक सिंगल, शायद 22 के स्वरूप में एक सिंगल के साथ टोटल आगे बढ़ती हुई। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची इस समय 24 रन। काफी महंगी गेंदबाजी और अब 3 ओवर में केवल 7 की आवश्यकता। चलो अगला मुकाबला बेहतरीन होगा, जो कि सेमीफाइनल का दूसरा मुकाबला केदारनाथ ओवे कॅम्प बनाम गावदेवी पिसारबे के बीच। दरम्यान या ठिकाणी उपस्थित आमच्या इनामजी सुलताना मॅम देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आणि नुकतंच आपण आगमन पाहिलं सन्माननीय डॅसिंग नगरसेवक आपल्या पनवेल नगरपालिकेचे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील, त्यांच्या समवेत सर्व सहकारी मित्र आपल्याला पाहायला मिळतात, त्या सर्वांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। सामना खरं तर योगेश, ज्या मॅचची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, खरं तर असं वाटलं होतं की बिग फाईट मॅच होईल, परंतु तसं घडलं नाही। या कदाचित निर्णय चुकला, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती, गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र होतं, डिफेंड करायच्या होत्या धावा, परंतु धावसंख्या जास्त बनली नाहीये आणि आता पहिल्या षटकात 24 खर्च झाल्यात, आता गरज फक्त 18 मध्ये 7 धावसंख्येची। तो बात करेंगे केवल 7 की आवश्यकता। मुकाबला एक तरफा है। इस मुकाबले में पहली गेंद यहां पर पैडल स्विप किया, गेंद धन 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 करती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन और ये मुकाबला आप जगदम्ब वाकलन टीम के पक्ष में पूरी तरह से मजबूत बनाए। केवल 4 की आवश्यकता होगी, 3 रन की आवश्यकता। ये देखिए कितनी खूबसूरत शॉट है, आंखों को बंद किया था, ब्लाइंड स्ट्रोक जिन्हें कहते हैं, मगर टाइमिंग बहुत बेहतरीन था, जहां पर गेंद को मोड़ दिया लॉन्ग लेग की तरफ। हल्के हाथों से गेंद को यहां पर रन आउट की चांस नहीं बना पाए, यहां रन आउट और अब 3 रन की आवश्यकता है। बाईस रन की शानदार पारी खेली है। इस बार हवाई यात्रा, गेंद सीधे फील्डर के हाथ में,
शायद लग रहा था कि गेंद बहुत दूर जाएगी। 9 गेंद में 22 की पारी। शेक करना है, दर्शक है वहां पर, शायद शेक करेंगे, दर्शकों का इशारा कुछ आ रहा है। यस यस, यहाँ पर हमारी आयोजन कमेटी है। बल्लेबाज की पारी का खात्मा सोमनाथ ने बनाया यहाँ पर 22 की रन। शानदार पारी। मुकाबला केवल जीतने के लिए 3 की आवश्यकता है। रिप्ले में आप देख सकते शेतकरी कामगार पक्षाचं एक झुंजार नेतृत्व देवेंद्र दादा मडवी यांचं देखील शुभ आगमन झालंय। मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। ज्यांच्या माध्यमातून एक भलीमोठी स्पर्धा आत्ताच आपण पाहिली होती जी टोलनाका मैदानावरती, आणि त्या स्पर्धेचे मुख्य प्रणेते देवेंद्र दादा मडवी यांचं शुभ आगमन झालंय। मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत स्वर्गीय त्रिंबक शेट केणी स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये। तसेच पिसारवे गावचे वामन शेट पाटील यांना देखील विनंती आहे, आपण देखील मंचावरती या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। सन्माननीय ज्ञानेश्वरजी माने या ठिकाणी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। सन्माननीय संतोष शेट म्हात्रे यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल। माजी सरपंच पिसारवे गावचे आणि एक उद्योजक म्हणून सातत्याने त्याची ओळख, आणि त्याच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येते श्रद्धांजली चषक, त्या पर्वाचे दमदार आयोजक आपले संतोष शेट म्हात्रे यांचं शुभ आगमन। मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। मॅच पूर्णतः आपल्याला एकतर्फी पाहायला मिळते। पूर्ण वर्चस्व या मॅच वरती राहिलं ते पर 11 जगदंबा वाकळणचं। निकेश मैदानाच्या आतमध्ये आबा त्याचा फलंदाज साथीनं गुरुनाथला आपण पाहतोय। ह्या मॅच मध्ये प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होती, कारण की वलवली संघाचा विचार केला तर एक धाकड संघ आहे, परंतु आज नावाला साजेशी कामगिरी ते करू शकले नाहीत। एखादा दिवस कधी कधी नसतो, आपण म्हणतो एखाद्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स व्हायला हवा तसा घडत नाहीये, काही चुक्या घडतात आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो संघाला, आणि कदाचित या मॅच मध्ये पूर्णतः बॅकफूट आणि पराभव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सामना जिंकलाय, खूप खूप अभिनंदन। आणि पहिला संघ ठरलाय तब्बल 12 चेंडू, आणि आता 1 पाहिजे का? यस, 12 बॉल 2 का 1? 12 चेंडू आणि 1 ची गरज आहे। 12 गेंदे और 1 रन की आवश्यकता है। 12 गेंद। सन्माननीय गोरखजी शिंदे यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। तो जीत की बात करेंगे, केवल 1 की आवश्यकता है सेमीफाइनल से फाइनल का रास्ता तय करने के लिए जगदंबा वाकलन टीम। तो बिल्कुल यह मुकाबला जीत लिया, यहां से सेमीफाइनल से फाइनल में पहुंची है। दमदार प्रदर्शन। और यहां पर बात करेंगे तो जीत हासिल करके टीम पहुंची फाइनल में। हार्ड लक टीम वलवली क्रिकेट टीम, हिमांशु एंटरप्राइजेस वलवली टीम। बघा प्रेक्षक वर्ग लकी ड्रॉ आपला आता ओपन केला जाणार आहेत। आमच्या आयोजन कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचलेत। कोणाला लकी ड्रॉ मध्ये सामील व्हायचं असेल तुम्ही लवकरात लवकर ते कुपन विकत खरं तर तिकडे पाडून घ्या, आणि अगदी फ्री मध्ये आहे, त्यामुळे आपण